विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला अहिल्यानगर जिल्ह्यात मोठा धक्का बसलाय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खंदे शिलेदार आणि माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे आज भाजपमध्ये जाहीर प्रवेश करतायत। प्राजक्त तनपुरे आज दुपारी 3 वाजता भाजपमध्ये प्रवेश करतील। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल। अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून तनपुरे यांना भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। तर भाजप प्रवेशाआधी एबीपी माझाशी बोलताना तनपुरे यांना अश्रू अनावर झालेत। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे त्यांच्या आयुष्यातील एक मोठा निर्णय आज घेत आहेत। आज दुपारी 3 वाजता ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। नेमका ते प्रवेश का करतायत, काय आश्वासन मिळालंय का, थेट त्यांना आपण विचारणार आहोत। हो, आज खरं मोठा निर्णय घेतोय। खरं मी गेली कित्येक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत मी जोडलेला आहे आणि सध्याच्या परिस्थितीनुसार हा निर्णय काय माझ्या एकट्याचा नाही आहे। ज्यांच्या जीवावर मी राजकारण करतो असे माझे सर्व जे कार्यकर्ते आहेत यांचा एक खूप मोठा आग्रह मला त्या ठिकाणी झाला आणि गेली कित्येक वर्ष मधली 2.5 वर्ष सोडता प्रवाहाच्या विरोधातलंच राजकारण मी केलेलं आहे। म्हणजे 2004 साली माझ्या वडिलांचा विधानसभेला पराभव झाला, त्यानंतर मधली महाविकास आघाडीची 2.5 वर्ष सोडता ही सत्तेच्या विरोधात आम्ही संघर्ष करत होतो। कार्यकर्तेही माझ्याबरोबर लढले, परंतु किती दिवस सर्वांचा मत असं आलं आणि आता बदललेल्या परिस्थितीनुसार कार्यकर्त्यांच्या त्यांच्या देखील राजकीय अस्तित्वाचा प्रश्न बऱ्याच जणांनी माझ्याकडे बोलून दाखवला आणि त्यामुळं कुठेतरी सत्तेच्या आधाराने त्यांचंही राजकारण जिवंत राहील। कुठेतरी 2.5 वर्षामध्ये सत्तेच्या काळात जी कामं तालुक्यामध्ये झाली ती बघता कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा एक खूप मोठा रेटा माझ्या मागे होता आणि म्हणून हा निर्णय मी आज घेतलेला आहे। कॅमेरामन सचिन शिंदेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। तनपुरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे। आज दुपारी 3 वाजता त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।